नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता साड्या सर्वांकडेच असतात आणि साडी जुनी झाली की आपण ती टाकून देतो, तिचा यूज करत नाही. तर आज आपण या साडीला प्लास्टिकच्या बॉटलचा वरचा जो भाग असतो झाकणाचा तो लावल्यानंतर याचे काय फायदे होऊ शकतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि एकदा का तुम्ही ही बॉटल या साडीला लावली की सर्वजण बघतच राहतील असं एक टूल्स या ठिकाणी आपला तयार होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. बघू शकतात या ठिकाणी एक ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि जुना असा खराब झालेला ब्लाउज पीस मी या ठिकाणी वापरत आहे. त्याचा देखील वापर आपण कसा करायचा ते या ठिकाणी बघणार आहोत. आणि बघू शकतात आपल्याकडे भरपूर असे ब्लँकेट आपण हिवाळ्यामध्ये खरेदी करतो, परंतु हिवाळा संपला की हे ब्लँकेट ठेवायचे कुठे हा सर्वांकडे भरपूर मोठा प्रश्न असतो. तर बघा अशा प्रकारे जे छोटूवाले ब्लँकेट असतात त्याची अशी छोटीशी घडी आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे. आता याचा वापर कसा करायचा ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघू शकतात अशी छोट्या आकाराची घडी आपल्याला व्यवस्थित या ब्लँकेटची करून घ्यायची आहे. आणि उन्हाळ्यामध्ये हे ब्लँकेट ठेवायचे कुठे हा देखील प्रश्न आपला या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. आता बघा मी या ठिकाणी ब्लाउज पीस घेत आहे. ब्लाउज पीस दिसायला खूप छान आहे, परंतु तो माझ्याकडून या ठिकाणी जळाला होता. त्यामुळे आता याचा वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुमच्या देखील घरामध्ये जर असे ब्लाउज पीस जर पडलेले असेल तर ते टाकून देण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा. बघा अशा प्रकारे आपल्याला ब्लाउज पीसला व्यवस्थित असं दोघंही साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपण जो ज्या ब्लँकेटची घडी घातलेली होती त्या ब्लँकेटच्या साईजचा आपल्याला हे ब्लाउज पीस अशा प्रकारे घडी करून घ्यायची आहे. जास्त मोठं देखील व्हायला नको किंवा छोटं देखील व्हायला नको, त्यामुळे व्यवस्थित मोजमाप घेऊनच आपल्याला ही घडी करायची आहे. बघा अशा पद्धतीने दोघंही जे भाग आहे ते या ब्लँकेटवरती व्यवस्थित मोजमाप करून अशा प्रकारे ठेवायचे आहे. त्यानंतर आता जे ब्लँकेट ठेवलेलं होतं आपण ते या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला जो ब्लाउज पीस आहे त्याला अगदी कट देखील करायचं नाही आहे किंवा शिवायची देखील गरज नाही आहे. अगदी सोपी पद्धत आहे. त्यानंतर आता मी याला उलटं करून घेतलेला आहे आणि जो आपण मोजमाप घेतलेला जो भाग होता तो आहे तसाच आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. बघा ज्या ठिकाणी आपण पिलो ते ब्लँकेट ठेवलं होतं त्याच आकाराचा आपल्याला व्यवस्थित याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर व्यवस्थित मोजमाप देखील आपल्याला करून घ्यायचं आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे, नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे स्टॅपलर आणि स्टॅपलरच्या पिना आपल्याला फक्त एक थोडासा गॅप ठेवून याला पूर्ण जागेवरती स्टॅपलरच्या पिना आपल्याला मारायच्या आहे. तुमच्याकडे स्टॅपलर जर नसेल तर तुम्ही याला सुई धाग्याने देखील शिवलं तरीही चालेल. त्यानंतर आता बघा सर्व जे भाग होते साईडचे जे कोपरे होते ते व्यवस्थित या ठिकाणी पॅक झालेले आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला जो आपण कवर बनवलं ते आपल्याला उलट्या साईडने करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता जो आपण ब्लँकेटची घडी घालून ठेवलेली होती तो ब्लँकेट या कवरमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचा आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकतात अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी एक पिलो तयार केलेली आहे. भरपूर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये भरपूर असे पाहुणे येतात त्यावेळेस तुम्ही याचा वापर नक्की करू शकतात. बघा अगदी सोपी प्रोसेस होती, काहीच अवघड नाही आहे. आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका. बघा अतिशय छान आणि सॉफ्टवाली ही पिलो कवर तयार झालेली आहे. खराब झालेला ब्लाउज पीसचा देखील आपला या ठिकाणी वापर झालेला आहे. आणि जे ब्लँकेट ठेवायचं कुठे याचा देखील प्रश्न आपल्यापासून सॉल्व्ह झालेला आहे. त्यानंतरची दुसरी जी टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारचं जर तुमच्याकडे ब्लाउज पीस असेल किंवा साडी काठाला खराब झालेली असेल आणि मधला भाग जर साडीचा चांगला असेल तर अशा पद्धतीने त्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता याचा वापर कसा करायचा ते बघूया. या ठिकाणी मी एक ब्लाउज पीसच घेतलेला आहे. आता या ब्लाउज पीसलाच आपल्याला या ठिकाणी बॉटलचा जो वरचा भाग आहे तुम्ही या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आणि तोच भाग आपल्याला या ठिकाणी या पिसाला लावायचा आहे. आता याचा वापर कसा करायचा ते व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तरच तुम्हाला या ठिकाणी त्याचा फायदा होईल. बघा अशा प्रकारे जे झाकण आपण जो बॉटलचा वरचा भाग होता हे चारही कोपरे या बॉटलच्या भागामधून व्यवस्थित अशा पद्धतीने वरती असे खेचून घ्यायचे आहे. टाईट आपल्याला पूर्ण हे खेचून घ्यायचं आहे जेणेकरून जो आपला पिलोला जे कवर आहे ते अगदी टाईट बसेल. अगदी सोपी प्रोसेस आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि तुम्हाला यापैकी दोघं ज्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितला त्यापैकी कुठली ट्रिक जास्त आवडली ते देखील मला कमेंट्स करून सांगायला नक्की सांगा. बघा अशा पद्धतीने जे चारही भाग आपल्या वरच्या साईडला खेचून घेतले होते ते अशा प्रकारे गोल आकारात त्या ठिकाणी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ते रबर बँडने याला व्यवस्थित पॅक करायचं आहे. आणि
आणि या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीचं आपलं पिलो कवर तयार झालेलं आहे, जे की दिसायला खूप छान दिसत आहे। अगदी आपल्याला या ठिकाणी कट देखील करायची गरज पडली नाही आहे किंवा शिवायची देखील गरज पडलेली नाही आहे। नक्की ट्राय करून बघा। आय होप की तुम्हाला ह्या दोघंही ट्रिक आवडल्या असतील आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं।